नमस्कार. मी गौतमी गोदावरी. पुष्प 26. रात्र क्षणाक्षणाने पुढे सरकते, पण माईचे मन मात्र युगायुगाने मागे जाते. काळाच्या वेगाला मनाचा वेग हजारो पटींनी मागे टाकतोय. किती शक्ती आहे या मनात. ययाती देवयानीला अगदी काल परवा निरोप दिलाय. इतकं ठळक चित्र उभं केलं या मनाने. या देवयानीच्या वंशात पुढे जगाच्या पोषक शक्तीने कृष्ण नावाने जन्म घेतला आणि तीच भूतकाळाची शृंखला रामजन्माला निमित्त कारण ठरलेल्या शृंग ऋषींपर्यंत घेऊन गेली. संवत्सरातील शृंग ऋषींच्या देवळातील छोटा दिवा सुरू आहे आणि बाहेर एक मोठा दिवा मंदिराच्या टेकडीवजा परिसराला प्रकाशित करतोय. संवत्सर, कोकमठाण, कोपरगाव आदी आजूबाजूची जनता अधूनमधून शृंगेश्वरी भेट देते. एवढ्याच काय तो मानवी वावर. नाही म्हणायला उद्यापासून गोफण धोंड्याचा खेळ सुरू होईल. प्रतिवर्षी अक्षय्य तृतीयेपासून 5 दिवस संवत्सर कोकमठाणचे लोक हा खेळ खेळतात. खेळतात म्हणजे काय? एकमेकांना दगड मारतात. हा काय खेळ गोफणधोंडा? प्रभू, या खेळातून ही लेकरे तुम्हाला अक्षरशः तुम्हालाच दम देतात हो. ती म्हणतात, देवा भरपूर वर्षा दे, नाही तर आम्ही असे एकमेकांना दगड मारू. प्रभू, हा खेळ नक्की कधी सुरू झाला, कुणी सुरू केला हे काही मला आठवत नाही, कारण मी अनादिकालापासून वाहते. काही गोष्टी ठळक स्मरतायत तर काहींचे विस्मरण झाले. पण एक गोष्ट नक्की की ज्याने कोणी ही प्रथा सुरू केली असेल ती व्यक्ती बुद्धिमान आणि कर्तृत्ववान असली पाहिजे. संपूर्ण मानवी प्रयत्न केल्यावर ईश शक्ती साथ देत नाही म्हणून हाती दगड घेतला असेल, पण तो ईश्वरावर भिरकावला नाही तर त्याच्या निरपराध लेकरांवर. प्रभू, एक वेळ भक्ताचे हक्काचे स्थान म्हणून तुम्ही दगड झेलून घ्याल, पण तुमच्या लेकरांना तुम्ही कसा दगड लागू द्याल? तुम्ही घाबरून म्हटले असेल, घे बाबा पाऊस, पण थांबव हा गोफण धोंडा. आणि हो, या गोफण धोंड्याच्या खेळाची सांगता फार सुंदर असते. कोकमठाणची लक्ष्मी आई ही संवत्सरच्या म्हसोबाची बहीण. या लक्ष्मी आईची पालखी माझ्या निर्जल पात्रातून संवत्सरला जाते. मग म्हसोबातर्फे तिची नैवेद्य ओटी भरून पाठवणी होते आणि हा खेळ संपतो. पुन्हा वर्षभरासाठी शांतता. पण ती शांती प्रासादिक नाही तर भयान. कारण पूर्वीसारखे घनदाट अरण्य नाही की माझ्या पात्रातून अखंड वाहणारी जलधारही नाही. खरी संजीवनी कच घेऊन गेला आणि मी प्रदूषणाचे हलाहल घेऊन वाहते. या भागातील साखर कारखाने माझ्या जीवावर धनाढ्य आणि बलाढ्य झालेत. स्वतःसह येथील जनतेस वर्षभर पाणी कसे मिळेल याची ते काळजी घेतात, पण आपली माई अशुद्ध करण्यात आपलाही सहभाग आहे याची त्यांना जाणही नाही. मला शुद्ध करण्यात ते स्वतःचे धन आणि बळ वापरत नाहीत. प्रभू, आता कुठलाही शृंग मला पाहून आनंदित होणार नाही. त्या शृंगाचा तो आनंद आठवणे एवढेच माझ्या हातात आहे. छोटा शृंग आपल्या वडिलांचे बोट धरून आला तेव्हा खळखळ वाहणाऱ्या माईला पाहून आनंदाने नाचू लागला. त्याच्या चिमुकल्या डोळ्यात न मावणारे जल पाहून ओरडला होता, पिताश्री, केवढे हे जल? आणि शृंगाचा आनंद पाहून पिता विभांडकांनी लगेच गोदामाईपासून काही अंतरावर पर्णकुटी उभारण्यास सुरुवात केली. वास्तविक इथे अजिबात मानवी वावर नव्हता आणि जो काही वावर होता तो वन्यजीवांचाच. लहानग्या शृंगाला घेऊन इथे वास्तव्य करणे तसं अवघड होतं, पण विभांडक ऋषींनी विचारपूर्वक या भूमीची निवड केली होती. शृंग हा अलौकिक बुद्धी संपन्न असा बालक होता, पण जन्मतःच त्याच्या डोक्यावर शिंगा एवढे मोठे टेंगूळ होते आणि त्यामुळेच त्याचे नाव शृंग पडले होते. शृंगाचे विद्याध्ययनाचे वय झाले तेव्हा पिता विभांडक ऋषींना प्रश्न पडला
की आपल्या मुलाला गुरुगृही पाठवावे, तर इतर मुले त्याच्या या वेगळ्याच दिसण्याने त्याला चिडवतील, त्याचे शिंग ओढून पाहतील, त्याला हसतील आणि त्याचे अध्ययन बाजूला राहील. तो नैराश्याच्या गर्तेत जाईल आणि असे वाटायला कारणही तसेच घडले. लहान मुले खेळात त्याला वृषभ व्हायला लावत आणि हा निष्पाप जीव ते सांगतील तसे करी. त्याच्याशी खेळणारी मुले लहान होती, पण ते पाहणाऱ्या स्त्रिया तर एक माताई होत्या ना. पण त्याही खुशाल हसून म्हणाल्या, या शृंगाचे मोठेपणी काय होईल ते देव जाणे. वृषभ म्हणावा तर शेपूट नाही, नि माणूस म्हणावा तर डोक्यावर शृंग. हे ऐकून ऋषीवर उद्विग्न झाले, पण आपण काही ऐकले याबद्दल त्यांनी कुणाशीही चर्चा केली नाही आणि खूप विचारपूर्वक त्यांनी शृंगाचे उपनयन केले आणि स्वतःच त्याला घेऊन ते आश्रमाबाहेर पडले. माईच्या किनारी आल्यावर त्यांना विलक्षण शांती अनुभवास आली आणि त्यांचा शृंगही आनंदी दिसला. आता ही पर्णकुटी हेच शृंगाचे गुरुकुल. मी स्वतः गुरु आणि शृंग शिष्य, विभांडक ऋषी स्वतःशीच म्हणाले. संपूर्ण दिवस शृंग गोदामाईकडे डोळे भरून पाहत होता. मध्येच आजूबाजूची घनदाट वृक्षवल्ली पाहत होता. पुन्हा पर्णकुटीकडे येई आणि पुन्हा माईला पाहण्यास जाई. चला शृंगदेव, आपण आपला आश्रम तयार झालाय. विभांडकांनी शृंगाला हाक मारली. पिताश्री, आपल्या आश्रमात आपण दोघंच? बालशृंगाचा तो निष्पाप प्रश्न. असं कसं म्हणतोस? ही गोदामाई आपल्यासोबत आहे ना? आणि आणखीन कोण कोण आहेत आपणासोबत, सांग पाहू. शृंग खूप लहान होता, पण समजदार होता. तो ताबडतोब म्हणाला, आपण दोघे, गोदामाई, तिच्यातील हे जलचर, हे सर्व वृक्ष, त्यावरील पक्षी, प्राणी, हे सर्वजण आश्रमवासी आहेत. हे ऐकताच विभांडक ऋषींचे पितृहृदय भरून आले. त्यांनी शृंगाला जवळ घेतले आणि हृदयास कवटाळले आणि मनातल्या मनात माईला म्हणाले, हे गोदामाई, विधात्यावर विश्वास ठेवून आश्रमाबाहेर पडलो आणि तुझ्या भरोशावर इथे स्थिरावतोय. सांभाळशील ना मला? आणि माई अत्यानंदाने म्हणाली, यशस्वी भव. धन्यवाद.